आजकाल आम्हाला म्हणावं लागतं की ज्यांनी जल पुनर्भरणाचे सुविचार दिले अशा अजित पवारांच्या भूमीमध्ये तुमचं स्वागत आम्ही करतो। माननीय मोदीजी, आमच्या महाराष्ट्राचे नेते यांच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं। एक आमचे नेते परदेशामध्ये गेले, आमचे मंत्री होते, तिथल्या एका मंत्र्याला भेटल्यानंतर त्या मंत्र्यांनी त्यांना चहा प्यायला घरी बोलवलं। त्याच्या घरामध्ये गेल्यानंतर त्याचा मोठा बंगला पाहिला। तो बंगला पाहिल्यानंतर यांनी त्याला विचारलं, एवढा मोठा बंगला कसा? म्हणाला, चला पाठीमागे। आपल्या मंत्र्याला घेऊन पाठीमागे गेले। मंत्र्याला त्यांनी सांगितलं, म्हणे ती नदी दिसते, म्हणे दिसते, त्याच्यावर पूल दिसतोय, म्हणे दिसतोय, म्हणे त्यातले 10% हा बंगला बांधला। 1 वर्षानंतर तो विदेशातला मंत्री आपल्या देशामध्ये आला आणि आपल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या मंत्र्याला भेटला। यांनी देखील त्याला चहा पिण्याकरता घरी बोलवलं आणि आल्यानंतर तो पाहतो तर काय, ओबामाच्या व्हाईट हाऊस पेक्षा देखील मोठा बंगला या आपल्या मंत्र्याचा। त्यांनी त्याला म्हटलं, अरे फारच तुमची प्रगती दिसते। नाही म्हणे, तुम्हीच गुरुमंत्र दिला, चला पाठीमागे। आपला मंत्री त्यांना पाठीमागे घेऊन गेला आणि त्या विदेशातल्या मंत्र्याला म्हणाला, ती नदी दिसते, म्हणे दिसते, त्याच्यावर पूल दिसतोय, म्हणे नाही दिसत, कसा दिसेल? 100%। महाराष्ट्रामध्ये जो सिंचनाचा घोटाळा अजित पवारांनी केला तो असाच केला। धरणं केवळ कागदावर आहेत आणि 100% तिजोरीमध्ये गेले। शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळालं नाही, पण अजित पवारांच्या तिजोरीत मात्र सगळा पैसा गेला। अशा प्रकारचं नेतृत्व या महाराष्ट्राला मिळालंय। मोदीजी, आमच्या महाराष्ट्राची कॉम्पिटिशन ही भ्रष्टाचारामध्ये केंद्राशीच चाललेली आहे। तुम्ही जर तिथे 1,80,000 कोटीचा घोटाळा काढला असेल तर या ठिकाणी देखील आम्ही 70,000 75,000 कोटीचे घोटाळे केले आहेत। शेवटी महाराष्ट्र आहे। आज या देशाची अवस्था अशी आहे, देशामध्ये लोकांना केवळ आता एकच आशेचा किरण आहे, तो म्हणजे नरेंद्रभाई मोदी। या देशाला जर कोणी बदलवू शकतं, या देशात जर कोणी परिवर्तन आणू शकतं तर केवळ एकमेव व्यक्ती नरेंद्रभाई मोदी आणू शकतात। आज काय अवस्था आहे, देशातल्या सरकारवर नामुष्कीची वेळ आली। आज या देशातल्या सरकारबद्दल सुप्रीम कोर्ट म्हणतं हे सरकार बद्दल सुप्रीम कोर्ट म्हणतं हे सरकार भ्रष्टाचारी आहे आणि हे सरकार कसं आहे याचा पर्दाफाश तर सुप्रीम कोर्टानं केला, जेव्हा कोळसा घोटाळ्यामध्ये सीबीआयच्या माणसांना आपल्या ऑफिसमध्ये बोलवून प्राईम मिनिस्टर ऑफिसने ॲफिडेव्हिट बदलवलं। मी तर असं म्हटलं, हे कसं झालं? तुमच्या घरी चोर घुसला, चोरानं चोरी केली, बाहेर येऊन चोर पकडला गेला आणि त्यानंतर त्या चोरांनीच पोलिसाला बोलवलं आणि पोलीस आणि चोर एकत्र बसले आणि दोघांनी मिळून रिपोर्ट तयार केला आणि मग त्या रिपोर्टमध्ये लिहिलं, चोर चोरी करायला गेलाच नव्हता, भूक लागली म्हणून गेला होता। आतमध्ये गेल्यानंतर त्याला खायला दिलं, मालकाला चोरावर दया आली म्हणून दागदागिने आणि कपडे दिले, त्यामुळे हा चोर निर्दोष आहे असं जणू रिपोर्ट जावा तसा सीबीआयने रिपोर्ट या ठिकाणी पाठवलाय। अरे 1,80,000 कोटी रुपयाचा घोटाळा। मला कोणीतरी विचारलं 1,80,000 कोटी किती होतात? म्हटलं मलाही माहित नाही त्यात किती शून्य लागतात, पण एका मास्तरांनी मला फार चांगलं सांगितलं। ते असं म्हणाले, तुम्ही रोज जर 5 लाख रुपये खर्च केले तर एका महिन्यात 1.5 कोटी रुपये खर्च कराल, एका वर्षात 18 कोटी रुपये खर्च कराल, 10 वर्षात 180 कोटी रुपये खर्च कराल, 100 वर्षात 1,800 कोटी रुपये खर्च कराल, 1000 वर्षात 18,000 कोटी रुपये खर्च कराल आणि तुम्हाला जर 1,80,000 कोटी खर्च करायचे असतील, रोज 5 लाख रुपये खर्च केले तर 1,80,000 कोटी खर्च करण्याकरता 10,000 वर्ष लागतील। एवढा एकेका माणसाचा या ठिकाणी घोटाळा आहे। मी फार वेळ बोलणार नाही, पण मी एकच गोष्ट या ठिकाणी सांगतो, आज मीडियाने या देशामध्ये मोदीजी वर्सेस राहुलजी अशा प्रकारचा एक संघर्ष सुरू केलेला आहे। खरं म्हणजे मोदीजींवर मीडिया फारच मेहरबान आहे। मोदीजी कुठेही गेले आणि काही बोलले की मीडियाला त्यात काहीतरी दिसतं। मला एकाने गंमत सांगितली, म्हणाले आता अशी अवस्था आहे की सकाळी एक मीडियाचा माणूस मोदीजींना भेटला
आणि सगळ्यांबद्दल नाही बोलत, सेक्शन ऑफ द मीडियाबद्दल बोलतो. मीडिया चांगला देखील आहे. एक माणूस मोदीजींना भेटला आणि त्यांनी मोदीजींना विचारलं, मोदीजी आप क्या खाते हो? मोदीजींनी सांगितलं, मैं रोटी खाता हूं. लगेच ब्रेकिंग न्यूज, मोदी जी साउथ के खिलाफ, वो चावल नहीं खाते, वो चावल के खिलाफ है, दक्षिण भारत के खिलाफ है, दक्षिण भारत में मोदी को समर्थन नाही. मला असं वाटतं या ठिकाणी अशा प्रकारचं दाखवण्यापेक्षा आज या भारतामध्ये मोदीजी वर्सेस राहुलजी हा कॉन्टेस्ट होऊच शकत नाही. कारण ज्या ज्या वेळी देश संघर्षाच्या परिस्थितीमध्ये होता त्यावेळी देशासमोरच्या संघर्षाला तोंड देण्याकरता राहुल गांधी कधीही उपलब्ध झाले नाही. ज्यावेळी जन लोकपालच्या करता त्या ठिकाणी अण्णा हजारे उपोषणाला बसले होते, संपूर्ण देशाची तरुणाई रस्त्यावर येऊन बसली होती. आमचे नेते गडकरीजी, मुंडेजी, जेटलीजी सगळे लोक त्या ठिकाणी गेले. आम्ही समर्थन दिलं. 15 दिवस संपूर्ण तरुणाई रस्त्यावर होती. पण त्या ठिकाणी राहुलजी त्या तरुणाईला फेस करू शकले नाही, त्याचा सामना करू शकले नाही आणि लोकपालच्या चर्चेत देखील सहभागी होऊ शकले नाही. ज्यावेळेस निर्भयावर बलात्कार झाला त्यावेळी संपूर्ण देशाची तरुणाई पुन्हा दिल्लीच्या रस्त्यावर आली. कडाक्याच्या थंडीमध्ये एक टेम्परेचर होतं, पाण्याचे फवारे मारणं सुरू होतं. संपूर्ण तरुणाई त्या पाण्याच्या फवाऱ्यांना फेस करत रात्रभर तिथे बसली, दुसरी रात्र तिथे बसली. त्या तरुणाईचं म्हणणं एवढंच होतं की जे राहुल गांधी देशाचे नेते म्हणवतात, तरुणांचे नेते म्हणवतात, त्यांनी आमच्या समोर येऊन या ठिकाणी भेटावं. पण त्याही वेळी राहुल गांधी त्या ठिकाणी पोहोचले नाहीत, त्या तरुणाईला फेस करू शकले नाहीत. परवा उत्तरांचलमध्ये महाप्रलय झाला. राहुलजी विदेशामध्ये होते. एखाद्याने विदेशात जावं, सुट्टी मनवावी आमची ना नाही. पण ज्या क्षणी या ठिकाणी प्रलय झाला, तो प्रलय झाल्यानंतर आमचे नरेंद्रभाई मोदी त्या ठिकाणी पोहोचले. सगळे ऑपरेशन्स त्या ठिकाणी केले, लोकांना बाहेर काढलं. आणि एवढंच नाही तर स्वतः उत्तरांचलच्या मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितलं, तुम्हाला जी मदत पाहिजे ती मी करायला तयार आहे, केदारनाथचं बांधकाम करून द्यायला तयार आहे, हे मोदीजींनी सांगितलं. आणि त्याही वेळी राहुलजी देशामध्ये परत आले नाही. जर खरे देशाचे नेते असते तर त्या ठिकाणी पुढच्या विमानात बसून ते आले असते आणि उत्तरांचलच्या लोकांना म्हणाले असते, मैं हूं ना. पण ते म्हणाले, हम आपके है कौन, आणि ते आलेच नाही. आणि त्या ठिकाणी लोकांची त्यांनी निराशा केली. आणि म्हणून आज या देशामध्ये माननीय मोदीजी यांच्यासारखा नेता आपल्याला लाभलाय, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचंय. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मोदीजींना एवढंच सांगतो, मोदीजी देश तो आपके साथ में है, पर महाराष्ट्र भी आपके साथ में है और आपके नेतृत्व में महाराष्ट्र परिवर्तन करेगा. इतना ही मैं आपको कहता हूं और अपने शब्दों को विराम देता हूं. जय हिंद, जय महाराष्ट्र.